हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल। मी आज शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार। ही रेसिपी खूप रिच आणि थिक क्रीमी ग्रेव्ही टेस्टी डिलिशियस असते। मी ही रेसिपी तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने आणि याला जास्त मेहनत नाही लागणार एकाच भांड्यामध्ये खूप सारे साहित्य घालून ग्रेव्ही बनवूया। याला टोमॅटो आणि कांदा यांचा तडका मारायचा। एवढी स्वादिष्ट आणि क्रीमी ही रेसिपी बनते। मग बघूया पनीर लबाबदार बनवतात कसे। एका भांड्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल ॲड करायचं। एकदा हे तेल गरम झाले की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आले, 2 मीडियम साईजचे स्लाइस केलेले कांदे आणि नंतर यामध्ये 2 ते 3 तेजपत्ते, 1 इंच दालचिनी तसेच 3 ते 4 हिरवे वेलदोडे। हाय फ्लेमवर याला कुक करायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून कोथिंबीरचे देठ ॲड करायचे आहे आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो टेस्टनुसार मीठ। खूप सारी कोथिंबीर पण ॲड करायची आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचं। हे सगळे मिक्स करताना यामध्येच 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। तसेच 1/4 टेबलस्पून हळदी पावडर, 4 ते 5 थोडंसं मीठ ॲड करायचं, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, तसेच आपला घरगुती गरम मसाला सुद्धा वापरू शकताय तुम्ही यामध्ये। त्यानंतर इथे मी 10 ते 12 काजू घालत आहे आणि 3 टेबलस्पून मगज बी घालते। नंतर चांगल्या प्रकारे मीडियम फ्लेमवर कुक करायचं आहे। तोपर्यंत कुक करायचं आहे जोपर्यंत टोमॅटो हलकेसे कुक होतात। जे काजू आणि मगज बी आहेत ते खूप चांगल्या प्रकारे या ग्रेव्हीला रिचनेस, क्रीमी, थिकनेसपणा देतील, जे पनीर लबाबदारला महत्त्वाचे आहे। एकदा हे टोमॅटो हलकेसे कुक होईल तेव्हा थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। याला 10 ते 12 मिनिटांसाठी कुक करायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स चांगल्या प्रकारे कुक होतील। 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण उघडू बघायचे। तुम्ही बघू शकता सगळे साहित्य चांगल्या प्रकारे कुक झाले आहेत। आता गॅस बंद करून यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी ॲड केलेली आहे, तसेच ते वेलदोडे ते काढून टाकायचे। नंतर हे चांगले गार झाल्यानंतर एका मिक्सर ग्राइंडरमध्ये एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे। ग्रेव्हीला तडका द्यायच्या आधी पनीरला फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकायचं। त्याच्यासोबतच थोडंसं तुम्ही बटर पण ॲड करू शकता। नंतर 1/4 टेबलस्पून हळदी पावडर, अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चुटकीभर मीठ घालायचे आणि नंतर या पनीरला हलकेसे टॉस करून घ्यायचे। नंतर हाय फ्लेमवर आपल्याला पनीर जास्त शिजवायचं नाही, हलकंसं टॉस करायचं आहे। फ्राय पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल ॲड करायचं। तेल गरम झाल्यानंतर 1 टेबलस्पून जिरे, 2 चॉप केलेली हिरवी मिरची आणि 2 मीडियम साईजचे कांदे हाय फ्लेमवर कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत फ्राय करायचा। नंतर यामध्ये 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट 1 ते 2 मिनिटांसाठी चांगली फ्राय करायचे। त्यामधला कच्चापणा असतो तो जाऊ द्यायचा।
फ्लेम लो करून 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हलकेसे मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं. मसाले कुक होऊ द्यायचे. एकदा हे मसाले कुक झाले की 2 मीडियम साईजचे टोमॅटो चॉप केलेले, त्याच्यासोबतच टेस्टनुसार मीठ, त्यामुळे टोमॅटो लगेच कुक होत. आपण तयार केलेली ग्रेव्ही पण ॲड करायची. नंतर 5 मिनिटांनंतर कुक करायची. तुम्हाला वाटत असेल ग्रेव्ही खूप थिकनेस आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी ॲड करू शकता. इथे यामध्ये एक मीडियम साईजची कॅप्सिकम घालायची. ही इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहे या रेसिपीची. नंतर यामध्ये पनीर ॲड करायचे, थोडीशी कोथिंबीर. तुम्ही इथे बटर पण ॲड करू शकता. फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. तसंच इथे थोडंसं पनीर किसून टाकायचं, त्यामुळे ग्रेव्हीचं टेक्स्चर एकदम मजेदार दिसतं ते. तर तुम्ही बघू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बटर रोटी किंवा चपाती सोबत ही खाऊ शकता. आणि तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरीच ट्राय करा. तुम्हाला सेम हॉटेलसारखी मजा येणार. आणि कमेंटमध्ये काय सांगायला विसरू नका.